नमस्कार. डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव हे जे गाव आहे त्या गावामध्ये घडलेली एक अत्यंत भयंकर अशा पद्धतीची घटना आहे की ज्यामुळे जळगावच नाही तर सगळा महाराष्ट्र हादरून गेलेला होता. आता या गावातील एक गरीब परिवार आहे. या परिवारातील प्रमुख म्हणजे वडील जे आहेत ते अपंग आहेत आणि घरी पत्नी मुलं वगैरे अशा पद्धतीचा हा संसार आहे. आता हा परिवार जो आहे तो शेती आणि मोलमजुरी करणारा आहे. तर या परिवारातील एक 7-8 वर्षाची एक छोटीशी मुलगी आहे. हा सामान्य पण समाधानी असा परिवार होता. आता या परिवाराच्या म्हणजे या घराच्या यांचं जे घर आहे त्याच्या जवळच स्वप्नील उर्फ सोनिया विनोद पाटील नावाचा एक साधारण 19 वर्षाचा तरुण आहे. 19-20 वर्ष वय असेल त्याचं. आता हा जो आहे तो ही जी छोटी मुलगी आहे तर त्या मुलीची येता जाता छेड काढायचा, तिला सतत चिडवायचा किंवा तिला छेडायचा. आता याच्यामुळे ती मुलगी वैतागली होती आणि तिनं आपल्या वडिलांना सांगितलेलं होतं. पण या मुलीचं वय होतं साधारण 7-8 वर्षाचं आणि तो जो मुलगा आहे तो मुलगा होता साधारण 19-20 वर्षाचा. त्यामुळे एखादा थोरला भाऊ आपल्या बहिणीला ज्या पद्धतीने सतावतो त्या पद्धतीने हा सतावत असेल असं त्या मुलीच्या घरच्यांना वाटत होतं. आणि अनेकदा आपण बघतो की लहान मुलांना मोठी माणसं जी आहेत ती प्रेमानं सतावत असतात किंवा ह्या ज्या मुलांना आहे त्या मुलांना छेडत असतात किंवा गंमत करत असतात आणि त्यांच्या पाठीमागची भावना जी आहे ती पवित्र असते. आणि त्यामुळे इथंही तशा पद्धतीची भावना असेल की एक भाऊ आपल्या बहिणीला म्हणजे तिला थोडंसं सतावतं असं काही असेल असं वाटत होतं. पण जी घटना घडली ना ती स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता की इतकी वाईट आणि इतकी इतकी हीन मानसिकता काही लोकांची असू शकते. साधारण 1 महिन्यापूर्वी असंच त्या मुलानं त्या मुलीला त्रास दिलेला होता आणि त्यावेळेस त्या मुलाला म्हणजे त्या मुलीनं आपल्या घरच्यांना सांगितलं. त्यानंतर मग घरच्यांनी या मुलाला समजावून सांगितलेलं होतं अशी माहिती माध्यमातून समोर येते. पण यानंतर यानं जे केलं होतं ते मात्र माणुसकीला काळिमा लावणारं होतं. आता बाकीचे जरी मोठा भाऊ असं समजत असले तरी सुद्धा या नराधमाच्या डोक्यामध्ये मात्र भलतेच विचार चाललेले होते. तारीख आहे 30 जुलै 2023. आता या दिवशी दुपारची वेळ होती आणि ही जी मुलगी आहे ती मुलगी छोटीशी घरामध्येच होती. आता ही संधी या नराधमानं साधली. त्या मुलीला काहीतरी आमिष दाखवलं आणि आपल्या गोठ्यामध्ये घेऊन गेला आणि या ठिकाणी त्या छोट्याशा बाळावरती अत्याचार यानं सुरू केले. आता त्या चिमुरडीनं होता होईल तेवढा विरोध याला केलेला आहे. आता ती रडत होती, आरडत होती, ओरडत होती आणि या राक्षसाला मात्र तिची दया येत नव्हती आणि आपल्या वासनेची शिकार तिला बनवलं आणि आपलं पाप बाहेर कोणाला कळू नये यासाठी बाजूला पडलेला जो दगड आहे तो दगड त्या मुलीच्या डोक्यामध्ये तोंडावरती मारलेला आहे आणि याच्यामध्ये त्या मुलीची हत्या केली. आता हा मृतदेह समोर पडलेला आहे. या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची? दुपारची वेळ आहे, बाहेर लोक असतील आणि त्यामुळे या नराधमानं तो मृतदेह कडबाकुट्टीमधला जो कडबा असतो त्या कडब्याचा ढिगारा होता तर त्या ढिगाऱ्यामध्ये हा मृतदेह यानं लपवला आणि विचार केला की अंधार पडला की ही बॉडी बाहेर काढायची आणि कुठेतरी दूर नेऊन टाकायची आणि पुरावा नष्ट करायचा असं यानं ठरवलंय. आणि आता अंधार पडण्याची हा वाट बघतोय. आता एका बाजूला इकडं हे सगळं चाललेलं असताना दुसऱ्या बाजूला ही जी मुलगी आहे ती मुलगी गायब झाली. त्यामुळे त्या घरातील आईवडील किंवा बाकीची मंडळी जी आहेत ते तिला शोधतायत. आता गावामध्ये काय असतं, लहान मुलं ही कुणाच्याही घरी जातात, खातात पितात वगैरे असं सगळं चालतं. म्हणजे गाव एक छोटासा परिवारच आहे. त्यामुळे या लोकांनी अनेक ओळखी पाळखीच्या लोकांच्या घरी जाऊन बघितलं की आपलं बाळ त्यांच्या घरी आलेलं आहे का, पण त्या मुलीचा काही तपास लागत नव्हता. आता ही जी बातमी आहे ती बातमी गावामध्ये पसरली होती. गावकरी, नातेवाईक ही सगळीच मंडळी आता त्या छोट्याशा बाळाला शोधायला लागले होते पण ते काय सापडत नव्हतं. शेवटी मग भडगाव पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी तात्काळ कार्यवाहीला सुरुवात केली. आता गावकरी असतील, पोलीस असतील, सगळ्यांनी संपूर्ण गाव पालथा घातला, सगळीकडे शोधलं पण तरीही त्या मुलीचा त्या बाळाचा शोध लागला नव्हता. आता पोलीस, गावकरी आणि घरची मंडळी जी आहेत ते रात्रंदिवस जागे होते. मुलीचा शोध चालू होता. आता दुसरीकडे त्या नराधमाला हा जो मृतदेह आहे तो मृतदेह बाहेर काढता येत नव्हता कारण कुठे ना कुठेतरी बाहेर लोक असायचे, पोलीस असायचे आणि यामुळे रात्री सुद्धा तो मृतदेह त्याच भुशामध्ये, त्याच कडबाकुट्टीच्या त्या भुशामध्ये होता. आता 30 जुलै गेली, त्यानंतर 31 जुलै, त्यानंतर 1 ऑगस्ट उगवलेला आहे आणि त्या मृतदेहाला जवळजवळ 3 दिवस व्हायला लागले होते. त्यातून उग्रवास यायला लागला होता आणि यामुळे काही लोकांनी या बाजूला पाहिलं, म्हणजे आता वास काय येतोय म्हणून तो पाहिलं तर या ठिकाणी त्या मुलीच्या चपला वगैरे दिसल्या आणि मग काही लोकांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकलुकती आणि त्याच्यानंतर मग तो भुसा जो आहे तो बाजूला केला आणि आतमध्ये पडलेलं प्रेत जे आहे
ते प्रेत त्या मुलीचं होतं. ते प्रेत बाहेर काढलं आणि हे सगळं पाहिल्यानंतर मात्र त्या आई वडिलांच्यावरती आणि गावावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. पण गावामध्ये दुःखाचा आणि रागाचा जो आगडोंब उसळलेला होता, त्यामुळे गावकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आणि हे सगळं घडवणाऱ्या राक्षसाला पकडलं पाहिजे यासाठी आता पोलिसांच्या समोर ते आंदोलन सुरू झालं होतं. पोलिसांच्या समोर हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. आता ज्या ठिकाणी तो भुसा होता ती जागा होती विनोद पाटील यांची, किंवा तो भाग होता विनोद पाटील यांचा, आणि त्यामुळे संबंधित व्यक्तीची परिवाराची चौकशी करायला सुरुवात झाली. यावेळेस स्वप्नील उर्फ सोन्या याच्याबद्दल किंवा त्याच्या वागण्याबद्दल काही वेगळी माहिती समोर आलेली होती. त्याचबरोबर ती चोराच्या मनामध्ये चांदणं असतं आणि हे पोलीस सहज ओळखू शकतात. त्यामुळे हा जो सोन्या आहे, हा जो मुलगा आहे, तो मुलगा काहीतरी खोटं बोलतो आहे देहबोलीतून किंवा त्याच्या उत्तर देण्याच्या पद्धतीतून पोलिसांचा लक्षात येत होतं आणि पोलिसांचा याच्यावरचा संशय जो आहे तो वाढत चालला होता. यामुळे पोलिसांनी याला ताब्यात घेतलं, याची कसून चौकशी करायला सुरुवात केली. पण हा काहीही बोलायला तयार नव्हता किंवा काही बोलत नव्हता, ताकास्तूर लागून देत नव्हता. कित्येक तास पोलीस चौकशी करत होते, पण कित्येक तास हा थांग पत्ता लागून देत नव्हता. शेवटी पोलिसांनी त्यांच्याकडे जे अनेक अस्त्र असतात त्याच्यापैकी एक अस्त्र बाहेर काढलं आणि ते म्हणजे समोरच्याची जी मानसिकता असते त्याच पद्धतीनं त्याच्याशी बोलायचं आणि तशी त्याच्याबरोबर डील करायची, त्याची तशी चौकशी करायची आणि त्याच्याकडून मग काय घडलं आणि कसं घडलं ही सगळी माहिती पोलिसांनी काढलेली आहे. या राक्षसानं त्याचा गुन्हा कबूल केला होता. तब्बल 2 दिवसांनी हे सगळं उघड झालेलं होतं आणि हे जेव्हा बाहेर आलं, हे जेव्हा लोकांना समजलं, त्यावेळेस त्यांच्या रागाचा पारा अजूनच चढलेला होता आणि ज्यावेळेस पोलीस या आरोपीला घटनास्थळी घेऊन जात होते त्यावेळेस लोकांनी त्या आरोपीच्या गाडीवरती दगडफेक केलेली होती आणि याच्यामध्ये 2-3 पोलीस सुद्धा जखमी झालेले होते. पण या लोकांचा एवढा राग होता की जर हा नराधम त्यांच्या ताब्यात सापडला असता तर कदाचित लोकांनी त्याची हत्या केली असती, त्याला मारून टाकला असता. पण पोलिसांनी प्रसंगावधान राखलं आणि जे काही पुढची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली होती. आता या नराधमाला फाशी झाली पाहिजे. आता खटला जो आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालला पाहिजे आणि या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी गावकरी, भडगावचे लोक किंवा नगरदेवळा किंवा कडागाव किंवा ही बाकीची जी गावं आहेत तर ती सगळ्या लोकांनी अगदी कडकडीत असा बंद पाळलेला होता, आंदोलन केलेलं होतं, मूक मोर्चा काढलेला होता आणि सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या पातीचे सगळे लोक एकत्र आले होते आणि या मुलीला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावरती उतरले होते. आणि आता साधारणपणे एका आठवड्यामध्ये चार्जशीट दाखल होईल आणि पुढील महिन्या किंवा 1.5 महिन्यामध्ये या केसचा निकाल लागेल असं या भागातील राजकीय नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे ही घटना आपल्या समोर आलेली होती. आणि आता अजून काही संदर्भ तुमच्याकडे जर असतील, कारण जे आता माध्यमातून समोर आलं ते मी तुमच्या समोर मांडलेलं आहे आणि तुम्ही जर या भागातील असाल आणि जर तुम्हाला याबद्दलची अधिक किंवा वेगळी माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो, समोर काय येतं? समाजामध्ये असे काही लोक असतात की जे मुळातच विषारी विचारांचे, विषारी वृत्तीचे असतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी हे लोक दुसऱ्याच्या आयुष्यात विष कालवायला सुद्धा कमी करत नाहीत. आणि अशा विषारी लोकांपासून म्हणजे जर ते आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, सुरक्षित अंतरावर राहिलं पाहिजे. आता यांना कसं ओळखायचं? तर प्रत्येक स्त्री जी आहे त्या स्त्रीला एक 6वा ज्ञानेंद्रिय असतो आणि ती कोणाची नजर कशी आहे ते महिला मंडळ लगेच ओळखू शकते. आणि यामुळे ज्याच्याबद्दल जर आपल्याला असं वाटत असेल की या व्यक्तीची नजर वाईट आहे किंवा त्याची वृत्ती वाईट आहे, प्रवृत्ती वाईट आहे, तर अशा लोकांपासून आपण आणि आपल्या परिवाराला दूर ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात की जे लहान मुलांना जवळ घेतात किंवा त्यांच्याशी वेगवेगळे चाळे करतात. आता उदाहरणार्थ लहान मूल जे आहे त्याला जवळ घेतलं जातं, लाड केले जातात किंवा त्याच्या गालगुच्च्या वगैरे असं घेतलं जातं किंवा गालाची पापी वगैरे घेतली जाते. आता हे सामान्य आहे, म्हणजे लहान मुलं सगळ्यांना आवडतात आणि त्यामुळे त्या पद्धतीनं प्रत्येक माणूस त्यांच्यावरती प्रेम करत राहतो. पण काही लोक जी असतात ना ती अत्यंत विचित्र पद्धतीनं त्या मुलांशी वागत असतात. म्हणजे अक्षरशः त्या छोट्याशा बाळाच्या ओठामध्ये ओठ घालणं किंवा अजून कुठल्या तरी वेगवेगळ्या गोष्टी करणं की त्याच्यात तुम्ही समजू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं काही लोकांच्या मनातच ती विकृती असते. किंवा एखादी मुलगी 10-12 वर्षाची आहे, तसं पाहिलं तर ती लहानच आहे पण आता ती कळती व्हायला लागलेली आहे आणि अशा वेळी
ह्या ज्या मुली असतात तर त्या मुलींना सुद्धा काही लोक म्हणजे अगदी म्हणजे पूर्वी जसं लाड करायचे लहान बाळाचे तसं ते जवळ घेणार आणि नको नको ते चाळी त्या मुलींबरोबर करणार आणि ते सगळे बघणारे नाही नाही हा काका आहे, हा मामा आहे, हा अमका आहे, हा तमका आहे. हा जे खरंच नातेवाईक आहेत, जे खरंच जवळचे आहेत, जे घरातले आहेत, तो भाग वेगळा. पण काही माणसं स्वतःची वासना चाळून घेण्यासाठी अशा गोष्टी करतात आणि हे लाड म्हणून आपण सहन करतो की त्यांनी बाळाला उचललंय मग काय त्यांनी अक्षरशः म्हणजे असे विचित्र. आता काही गोष्टी असतात त्या तुम्ही समजून घ्या. पण या लोकांच्या पासून यांना राग आला ना की नाही बाबा मुलाला घेऊन दिलं नाही किंवा काय काय नाही घेतलं नाही घेतलं, पण अशा लोकांना दूर ठेवलं पाहिजे. आणि आई वडिलांनी अशा लोकांना सज्जड दम दिला पाहिजे आणि अशा फालतू लोकांना एकतर जवळ येऊनच द्यायचं नाही, तशांना टाळायचं आहे. कारण कोणाची मानसिकता काय असते हे आपल्याला सांगता येत नाही. आपण आपल्या DSD वरती आत्ता जवळजवळ 1100पेक्षा जास्त स्टोरी सांगितल्यात. त्याच्यापैकी जवळजवळ 50 ते 100 घटना ज्या आहेत त्या अशा पद्धतीच्या घटना आहेत. म्हणजे अशीच घटना पुण्यामध्ये घडली होती, नाशिकमध्ये घडली होती, मराठवाड्यात घडली, विदर्भात घडली, महाराष्ट्रात घडली, देशात घडली आणि इथून पुढं सुद्धा त्या गोष्टी घडतायत पाठीमागे घडलेल्या आहेत. पण लक्षात घ्या यांचं काय झालं. म्हणजे घटना घडते, त्याच्यानंतर काही दिवस त्याचे पडसाद उमटत राहतात. त्यानंतर मग लोक म्हणजे पत्रकार येतात, पुढारी येतात, त्यानंतर आणखी समाजसेवक येतात, हे होतं ते होतं ते सगळं होतं. आणि त्याच्यानंतर काय होतं, सगळे विसरून जातात. नंतर खटला चालू होतो, नंतर निकाल लागतो, निकाल लागल्यानंतर मग पुढच्या कोर्टामध्ये जातं, मग परत तारखा पडतात, मग तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू होतं. मग नंतर महिना जातो, वर्ष जातं, 5 वर्ष 10 वर्ष जातं आणि निकाल लागला तर पुन्हा वरच्या कोर्टामध्ये पुन्हा तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे सगळं चालत राहतं. अरे त्या गुन्हेगारानं त्या त्या बाळाचा किती छळ केला आणि कोणताही दोष नाही, त्या निर्दोष बाळाचा काय दोष होता, काहीच दोष नाही, तरी त्याचा एवढा छळ केला, त्याच्यावर अत्याचार केला, त्याला मारलं, एवढं सगळं झालं. काही 2 तास 3 तास त्यानं प्रचंड छळ केलाय आणि ती शिक्षा द्यायला मात्र इथं किती वर्ष जातात, किती विलंब लागतो. आणि याच्यामध्ये निकाल देणारे पीडित आणि आरोपी आणि यांचे वकील यांनाच या गोष्टीबद्दलची माहिती, बाकी सगळी माणसं ही प्रकरणं विसरून गेलेली असतात आणि इतक्या उशिरानं हा निकाल लागतो. आजपर्यंत किती बाळांचे बळी गेले आहे आणि अशा किती लोकांना शिक्षा झालेली आहे, किती लोकांना फाशी झालेली आहे, हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला जरूर सांगा. आता हे कधी बदलणार. म्हणजे सामान्य लोकांनी कायद्याचा त्यांना आदर वाटला पाहिजे, त्यांना आधार वाटला पाहिजे आणि अपराधी लोक जे आहेत त्यांना कायद्याची भीती वाटली पाहिजे. पण आज मात्र नेमकी उलटी स्थिती घडते आणि याचा विचार न्यायदेवता विधिमंडळानं केला पाहिजे, संबंधित लोकांनी केला पाहिजे. आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.